Ram
आम्ही केली सांडोनी उद्वेग, भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याची, सुखामा झाले दरिता याचा संग, आली उद्वेग सांडोनिया. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडलिया सेवा विठोबाची, सुखामा झाले दरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. पांडुरंगा दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. कलावती जीवधरावतारम कलंकं तेजोदिका मोदिवक्त्रम, कलानिशबादा पुनुदार दक्षम, समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. श्री संताची माथा चरणावर, श्री संताची साष्टांग हे करी दंडवत, काही माझी वाणी मानिले संताशी रंगव चित्तासी आपुलिया, मस्तक माझा पायावर यावर करी संताच्या. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले दरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. प्रस्तुत प्राप्त सडी सेवेसाठी निवडलेला भंग थोडा विपो कमी करायचा, आवाज थोडा झाला विपो कमी करा. जगद्गुरु श्री संत तुकोबऱ्यांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर कर्तव्य आणि प्राप्तव्य याची जोड या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर ठेवतात. विठ्ठल
सुखनिवासी कोंडाजी बाबा डेरी, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी भिकाजी बाबा बच्चे वाजवणीकर बाबा, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सहात बाबा वाईकर, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी मारुती बाबा गुरु, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी बाबूजी अप्पा मुके आणि वैकुंठवासी संपले का बालयोगी गणेशनाथ महाराज आणि हरिभक्तीपरायण सदाराम महाराज सावंत बाबांच्या कुशल मार्गदर्शनानं चालत आलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड नामयज्ञ सोहळा मुक्काम पोस्ट पुणे खुर्द या गावामध्ये प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हा नामयज्ञ सोहळा संपूर्ण होत असताना आपण खऱ्या अर्थानं 64व्या वर्षातून 65व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. इतकी भव्य दिव्य परंपरा असणारी प्रदीर्घ परंपरा या अखंड हरिनाम सप्ताहाला लाभलेली आहे आणि त्या निमित्तानं या 65व्या वर्षातील असणारी 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासाठी अल्प पामराच्या वाट्याला लिहून करून मागे काय थोडी भंडार धन्याचा तुम्हाला इथे मी हमाल घरवाली मज पामरा ही काय थोर कोण पायची वाहन पायवरी. उपस्थित कीर्तनासाठी सर्व श्रोते सजित मायबाप, परिसरातून आलेले सर्व भाविक भक्त सर्वांच्या चरणांमध्ये नतमस्तक होतो. विशेष करून माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज महिला दिन असल्यामुळे तुमच्याही चरणांमध्ये नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनाचे सौजन्य विकास सोसायटीचे विद्यमान व्हाईस चेअरमन आदरणीय श्री महादूदादा बबन मोरे यांच्या सौजन्यानं आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या प्रयत्नातून आलेली ही सेवा आहे. सर्वांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. कीर्तन सेवेसाठी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जास्तीचा कोणाचा नामोल्लेख करून माझी मी कीर्तनाची वेळ वाया घालवत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर परमार्थ पटलावरती चालत असताना तुकोबराय म्हणतात, मी जीवनामध्ये काय कर्तव्य केलं आणि हे कर्तव्य करत असताना माझ्या जीवनामध्ये काय प्राप्त झालं. थोडक्यात आपण सहज सहज बोलत असतो. वृद्धापकाळ म्हातारपण अवस्था आपल्याला जर प्राप्त झाली तर म्हातारपणामध्ये आपल्या तोंडातून सहज उत्तर बाहेर पडतात, काय केलं आणि काय झालं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जीवनात आल्याच्या नंतर काय केलं आणि ते केल्याच्या नंतर त्या बदल्यात तुकोबरायांना काय प्राप्त झालं, कर्तव्य आणि प्राप्तव्य याची जोड तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून घालून देतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली. तुकाराम महाराजांना एका साधकांना विचारलं, तुकोबराया तुमच्यासारख्या क्रांतदर्शी महात्म्यानं काहीतरी विशेष जगामध्ये बोलावं, कारण काही अपेक्षा असते. नवीन कीर्तनकार असला त्यानं कसं बोललं थोडंफार कमी जास्त झालं तरी काय नाही, पण ज्यांना 5-10 वर्ष आता कीर्तनात काढले त्यांना थोडंसं वाणी वापरली पाहिजे अशी प्रत्येकाची एक धारणा असते. तुकाराम महाराज जगद्गुरु तुकोबराय तुम्ही 5व्या वेद गाथेचे लिखाण केलं, निर्मिती केली, तुमच्यासारख्या क्रांतदर्शी महात्म्यानं थोडंसं विशेष काहीतरी बोललं पाहिजे. तुकोबराय म्हणली यात विशेष नाही. तुकोबरायला काही साधक मंडळींनी सांगितलं, तुकोबराया भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली, भक्ती आम्ही केली. तुम्ही जगात हात छातीवर हात ठोकून सांगता आम्ही भक्ती केली. जगामध्ये लोक काय भक्ती करत नाही का? तुम्ही जगापेक्षा वेगळं असं काय केलं? जगात सगळे लोक भक्ती करतात तसं तुम्ही जगात भक्ती केली, पण विशेषत्वानं आज मात्र या अभंगाच्या माध्यमातून तुम्ही म्हणता भक्ती आम्ही केली. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही बोललो तरी सहज बोलतो आणि सहज जरी बोललो तर जगाला उपदेश ठरतो. सहज बोलणे आज तरी तुकोबराय म्हणतात आम्ही भक्ती आम्ही केली, हे तुकोबराय म्हणतात हे सुद्धा विशेषत्वानंच बोलतो. जगामध्ये अनेक मंडळी भक्ती करतात, जगत हे भक्ती करत नाही का? कीर्तन ऐकणं ही एक प्रकारची भक्तीची. कीर्तन श्रवण करणं, प्रवचन श्रवण करणं, काकडा नियमाचं भजन हे सगळं जे करणं हे काय ही भक्तीची. तुकाराम महाराज जगात सगळी माणसं अहोरात्र भक्ती करतात. नवे नवे ज्ञानोबराय म्हणतात, ज्यावेळेस या मनुष्य जीवाची निर्मिती झाली ना, ही निर्मिती करत असताना ज्ञानोबराय म्हणतात मुळात विशेषत्वानं भजनासाठीच याची निर्मिती केलेली आहे. ज्ञानोबराय म्हणतात मनुष्य जात सगळं स्वभावताची भजनशील. ज्ञानोबराय म्हणतात मुळात हा देह आहे ना भजनशील असू द्या, ब्रेक के बाद फिर मिलेंगे. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही हसले, पण त्यांना हसल्याचं कारण त्यांना माहिती मी का हसलो.
त्यांना मी माहिती मला पांढरीला सोडलं मला एक दोनचं बोलणं म्हटलं की मला असं वाटतं काहीतरी आळणी झाल्यासारखं वाटतं काल मला मी टाकलं ना भले त्याची भविष्यामध्ये आता हे पण सवय भविष्यात आवाज जाईल काय जाईल परमार्थ थोडा असावा तो इथून असावा असं मला तरी वाटतं ते मी थोडा दिवस करील भले इथून करील काही दिवस तरी बसत होतं त्याचा विषय नाही ते पांढरीला असल्याशिवाय गोड वाटत ज्यासोबत त्याला परफेक्ट वाटतो म्हणून ते मी आल्या थोडासा नाराज झालो पण असं द्या कसं असतं बांगड मारला थोडं काही बोललं ना त्याच्या घराला लगेच दुरुस्त आला तो काही करून गेला तरी सगळ्या त्यामुळे सध्या 2-4 वर्ष झालं जसा कोरोनाला महामारी आली तशी मी सुद्धा त्याच्यावर महामारी टाकली बोलायचं असू द्या ज्ञानोबऱ्या म्हणतात या जगतामध्ये मनुष्य देह ज्यावेळी जन्माला घालत असताना मुळात त्याला भजनशीळ घातलेला आहे देखे मनुष्य जात सबळ ज्ञानोबऱ्या स्वभावताची भजनशीळ मुळात मनुष्याचा स्वभाव हा काय भजनशीळी आणि तसंही पाहायला गेलं तर ज्ञानोबऱ्या म्हणतात या देहाला ज्यावेळेस आपण जन्माला आलो ना आपलं मुख्य प्रयोजन काय असेल तर ती भजनी पण आल्याच्या नंतर त्याचा विसर पडला पाहे शरीराची गावा ती पांडवा तो कार्याचा सांडुनिया देवे दिला चंद्राचं मुख्य प्रयोजन काय असेल तर शीतलता देणं ऐका चंद्राचं मुख्य प्रयोजन जर काय असेल तर शीतलता देणं तसं मुख्य या मनुष्य देहाला आल्याच्या नंतर याचं प्रयोजन जर काय असेल तर भजन करणं तुका
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात या देहाला आल्याच्या नंतर तुमच्याकडे लाख काही असेल, संपत्ती असेल, ऐश्वर्य असेल, सत्ता असेल, पद असेल, प्रतिष्ठा असेल, पण हे सगळं तरी असावं निश्चित, कारण मध्यांकाळ गोड जावा याकरता या सगळ्या गोष्टी असाव्या. पण तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं असलं, फक्त जर जीवनात भजन नसेल तर काय थोर गुण झाला वेते. म्हणून या मनुष्य देहाचं मुख्य प्रयोजन जर काय असेल तर भजन करणे, भक्ती करणे. तुकाराम महाराज या जगामध्ये सगळी माणसं भक्ती करतात, तुम्ही मात्र छातीवरती हात टोकून म्हणता आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली, आम्ही भक्ती केली. तुकाराम महाराजांना काही साधकाला विचारलं, तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बोलतो ते सहज बोलतो आणि विशेषत्वानं बोलतो. भक्ती आम्ही केली, जगात सगळी लोक भक्ती करतात त्यात वाद नाही, जगात सगळी लोक भक्ती करतात त्यात वाद नाही, पण जगाची भक्ती करणं आणि आमची भक्ती करणं यामध्ये फार मोठा फरक आहे. तुकोबाया तुमची भक्ती कशी आहे ते सांगा. तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत हे जग कशी भक्ती करतंय हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत माझी भक्ती तुमच्या अंतःकरणात रुजणार नाही. उदाहरणार्थ सुखाची किंमत कधी कळते सर? जेव्हा जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा. आता इथं माझ्या समोर बसलेली सगळी जाणती माणसे, त्यांनी कोंड्याची भाकरी खाऊन जीवन व्यतीत केलेले, आणि आता आपलीच पोरं जर सलून मध्ये जाऊन जर 200 रुपयाची दाढी करून येत असेल तर आपल्यालाही विचार पडतो की नाही, अरे गाड्या आता आपल्याकडे पैसा आला, पण एकेकाळी हा पैसा येण्याकरता हे सुख पाहण्याकरता आम्ही फार मोठ्या दुःखात गेलेलोय. कोंड्याच्या भाकरी खाऊन आम्ही जीवन जगलेले. ज्यानं कोंड्याच्या भाकरी खाल्या त्याला गुलाबजाम खाताना कोंड्याच्या भाकरीची आठवण येईल की नाही? गुलाबजामची किंमत कधी कळत? ताटामध्ये 10 गुलाबजाम आहेत आणि 5 गुलाबजाम खाल्याच्यानंतर 5 गुलाबजाम जर आपण फेकून देत असेल ना, फेकून देणारे कोणी सांगू? ज्यांनी दुःखच कधी पाहिलं नाही, ज्यांनी कोंड्याच्या भाकरी कधी खाल्ल्या नाही ती माणसं गुलाबजाम फेकून देणार. पण ज्यांनी कोंड्याच्या भाकरी जीवनामध्ये खाल्ल्या, ज्यांना एक टाइम जेवणासाठी अशी आमची मंडळी म्हणतात, चिखलगावची मंडळी, की गावामध्ये जर एखाद्याची चांगल्याची जर दशगिरी असेल तर त्याच निमित्ताने एखादा गोड पदार्थ खायला माणसाला मिळायचा. किंवा सप्त्याच्या काळामध्ये एरवी मिळत नसे. मला सांगा ज्यांनी जे ते दिवस पाहिले ते आताच्या जीवनामध्ये उत्पाद करत नाही. ज्यांनी दुःखाचे दिवस पाहिले त्यांना सुखाची किंमत कळते. मला सांगून नाहीसे तुकाराम महाराज म्हणतात जोपर्यंत या जगाची भक्ती तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत मी कशी निष्ठेनं भक्ती केली, कशा पद्धतीनं भक्ती केली तुमच्या ध्यानात येणार नाही. तुकोबराला काही साधकांना विचारलं, तुकोबराया जगाची भक्ती कशी आहे? तुकोबराया म्हणतात जगाची भक्ती ही देखोरेखीची भक्ती. शेजारच्यानं केलं म्हणून आपण करायचं, त्यानं तसं केलं म्हणून आपण करायचं, त्यानं 12 ठिकाणी गण लावला म्हणून आपण गंधुळी घ्यायची, आता उघडायची सगळ्या अंगाला. अरे पण कुठं लावावा त्याचं पण हे असं नाही. 12 ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गंध लावतो ना त्या ठिकाणी काही देवता विराजमान असतात आणि त्या विराजमान असलेल्या देवतांचं स्मरण करून आपण त्या ठिकाणी गंध लावला पाहिजे. पण आपल्याला मोकळी जागा जिथे भेटल तिथं आपण गंध का तो तसा करतो म्हणून आपण ते तसं करायचं. याला जे म्हटलं जातं ते देखोरेखीची भक्ती म्हटलं जातं. तुकाराम महाराज त्या करता प्रमाण घेऊन जातात. जेथे पाहे तेथे Hey!
जगाची भक्ती करणं ही कशी असते? तेथे पाय तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची. जगाची भक्ती करणं कसं असतं? ती भक्ती करत असताना ज्या देवाला आपण शरण जातो तो खरंच देव आपलं दुःख निवारण करील का? तिथं गेल्याच्या नंतर आपल्या दुःखाची निवृत्ती होईल का? याचा कोणताही विचार न करता फक्त तो शरण गेला म्हणून आपण करायचं, त्यानं तसं गेलं म्हणून आपण असं करायचं, याला जी भक्ती म्हटली जाते ती देखोविकीची भक्ती म्हटलं जातं. तुकाराम महाराज म्हणतात त्या भक्तीला काही अर्थ नाही. जसं तुकाराम महाराज म्हणतात पाया विना भिंत तातडीची. एखादी भिंत बांधायची असेल आणि तिला जर पाया भक्कम नसेल ना तर ती भिंत जास्त काळ टिकू शकत नाही. कारण का? भिंत टिकण्याकरता तिचा पाया भक्कम असावा लागतो. बरोबर नाही? घर पुढे जाण्याकरता घरातला करता सरळ असावा लागतो. बरोबर नाही? करत्यांनी जर तंबाखू म्हणायला सुरुवात केली तर पोरं पुढचं गाजी वाटल्याशिवाय राहणार नाही. मला सांगायचं काय? घरातला करता व्यवस्थित लागतो तेव्हा घर पुढे जातो, राजा चांगला लागतो तेव्हा प्रजा पुढे जाते. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भिंत जर चिरकाल टिकावी असं जर वाटत असेल, प्रदीर्घ काळ टिकावी असं जर वाटत असेल तर तिचा पाया सुद्धा भक्कम लागतो. आपल्या भक्तीचा पाया मात्र भक्कम नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात जेथे पाय तेथे देखीचा पर्वत, पाया विना भिंत तातडीची. त्याकरता तुकाराम महाराज उदाहरण देतात की पाया विना भिंत तातडीची. त्याकरता मी उदाहरण देऊन जाईन. लोकांची भक्ती ही देखोबेकीची भक्ती. पंढरपुरामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी एका महाराजांचं कीर्तन होतं. कीर्तनाच्या निमित्तानं महाराजांनी फेटा बांधला, उपकरण खांद्यावरती टाकलं आणि महाराज रावळामध्ये कीर्तनाला निघाले. जसे रावळात महाराज कीर्तनाला चालले तशी बारीला लागली काही माणसं होती. त्यांनी एकामेकाशी संपर्क साधला, एकामेकाशी संभाषण संवाद सुरू केला आणि संवादांती त्यांच्या लक्षामध्ये आलं की पवित्र एकादशीचा दिवे विशेष पर्व काळी आणि या विशेष पर्व काळाच्या निमित्तानं या महाराजांचं कीर्तन पांडुरंगाच्या रावळात. म्हणजे अशी किती कीर्तन सप्ताहामध्ये केली तर त्याला मजा नाही. पण आज पुण्य खरं ते बहुता दिसा भाग्य उदयाचा कसा. काय भाग्य म्हणजे त्या महाराजांचं की पवित्र अशा पर्व काळाच्या म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या रावळामध्ये कीर्तन भेटतंय. त्यामध्ये काही सगळी पुरुष मंडळी महिला मंडळी होती. महिला मंडळी शांत बसल्या पण पुरुष मंडळींच्या लक्षात आलं ज्या भाग्यवान महाराज की आज रावळामध्ये त्यांचं कीर्तन आहे आपणही त्यांच्या पाया पडायला जाऊ. चालले होते पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला. बारी पांडुरंगाची लावली म्हणल्यावर तिकडे जावं की नाही. आमची काही गुरुवारी मंडळी कीर्तनकार थोडं कीर्तनकार मंडळी म्हणत असतात. पंढरपूरला जात असताना कट्टर वारकरी असेल ना जेजुरीत पालखी गेली तर त्यांनी घरात सुद्धा पाहू नये नाही का. आपण तिथं जाता जाता म्हणतो चला 8 तास घालून येऊया. तुकाराम महाराज याला भक्ती म्हणत नाही. हे महाराज कीर्तनासाठी जाणारे हे पांडुरंगाच्या दर्शनाला लागलेली बारीची सगळी मंडळी त्यातून एक उठला त्या पायपावरनं बाजूला पलीकडे पडला. त्यानं जाऊन महाराजांच्या पायावरची दोरडी घेतली. जसं का पायाच्या दर्शनाला टेकलं तशी बाजूची त्याने पाहिलं काहीतरी वेगळं दिसतंय, काहीतरी वेगळं दिसतंय म्हणून त्याच्या पाठी एकाला लाईन लावल्याबरोबर सगळ्यांना लाईन लावायचं. ते महाराज होते ना इतकी गर्दी तुडुंब झाली पाया पडायला. अगदी त्याच्या डोक्याचा फेटा सुटला, काष्टा सुटला, उपरणं गाजता विस्त झालं. 2 सुंदर असे आमच्या तुळशी मामासारखे होते, पुढे 2 मागे 2, दोनही तोंडाने त्यांना सावरलं. कसं तरी फेटा घेता बुगलत मारला, उपरणं खांद्यावरती टाकलं, महाराजांना रावळामध्ये गेलं. हे जे एकामेकाच्या बोकांनी पडले होते ना ते उठायला लागले. ते म्हणाले काय झालं रे, का रे पळालो आपण? ते म्हणे मला काय माहिती. तो म्हणा तुला रे, मला काय माहिती. तो पळाला म्हणून मी पळालो. बऱ्याच वेळा आता आपल्या ग्रामीण पट्ट्यामध्ये नाही पण खाली पूर्व पट्ट्यामध्ये बऱ्याच वेळा 7 ते 9 आता कीर्तनाची प्रथा जिकडे तिकडे आहे. आपल्या तिकडे जरा 9 ते 11 अजून चालू आहे. 7 ते 9 कीर्तन झालं का आमच्या एखाद्या टू व्हीलर वाल्याला हात जर केला तर त्याला न पाहिल्यासारखा असा करून पुन्हा घेऊन जातो. का जाड्या माणसांची लय मोठी फसगत असते. जावे त्याच्या भविष्यात सेवा एवढा जात प्रचंड माणूस पण एवढा जात प्रचंड ब्राह्मण असताना झालं काय. तो ब्राह्मणामध्ये काही शास्त्र असतं. काका ब्राह्मणात सगळं शास्त्र वापरलं जातं, आपल्यात कसलंही शास्त्र नाही. जेवायला बसताना सुद्धा जमिनीवरती जेवायला बसू नये, आसन टाकावं मग त्याच्यावर जेवायला बसावं. ताट सुद्धा जमिनीवर ठेवू नये, त्याला खाली पाठ लावावा. असं काही शास्त्र असतं. ब्राह्मणाकडून शास्त्र शिकावं. खाताना शास्त्रही, बसताना शास्त्रही, पिताना शास्त्रही, पाणी चालताना शास्त्रे, झोपताना शास्त्रे, सगळ्या गोष्टीला शास्त्रे. बरोबर की नाही. पण हे शास्त्र तीच मंडळी करू शकतात. आपल्याला कसलंही शास्त्र माहित नाही. आपल्याला फक्त शस्त्र माहितीये. भावाला फक्त अर्धा गुंठा जास्त जाऊ दे का शस्त्र हातात बाबा
खडगे घेऊन हातात सत्र धरायचं सख्या बाबाच्या दोघे एवढंच आपल्याला कळतं. आतापर्यंत हाणाहाण्या मारामाऱ्यामध्ये तुम्हाला ब्राह्मणाची पोरं कधी दिसली का सर? हाणाहाणी जिंदाबाद कोण येऊन येणार, पण याच्यामध्ये फक्त आपलीच पोरं मिळेल. ब्राह्मणाची पोरं तुम्हाला ह्या खांद्यात दिसणार नाही, आपली सगळी पोरं इकडे भरती आपली. ब्राह्मणाची पोरं जर पाहिजे ना ती अभ्यास करतात, ती उद्या भक्ती सोडत आपल्याला अकला शिकतात, आपल्याला नोकर बनवितात. ही सत्य घटना पाठावरती ताट ठेवलं. आता जसा का तो पाटावरती बसल्याबरोबर त्याला ताटामध्ये त्याला हात घातला. ताटात जसा हात घातला, ताटात हात घातल्याबरोबर तोंड पुढे केलं. जसं तोंड पुढे केलं तसं डेअरीवरती काय आलं? दाब आला की नाही? ज्याची आई त्यांनी घरी प्रयोग करून पहा. डेअरीवरती जसा का दाब आला सर तसा पाठीचा मानकर टणक झाला आणि डॉक्टरांचा काष्टा ऑटोमॅटिक होतो. घरात मुलं असतात, मुलं आईबाप जसे वागतात ना तशी घरातली मुलं पाहतात, अनुकरण करत असतात. माझी दोन येत ना सर, तिथे छोट काय मोठा पुतू छोटा पुतू काय असं ना, ते काय कार्टूनचे चॅनल पाहतात. ते छोटा भिमका काय म्हणते, तो घोड्यावरती बसतो. ते कीर्तन मला घरी गेलं का मला म्हणतं बाबा घोडा म्हणा घोडा. काय अनुकरण प्रिय पोरं असतात ना, अनुकरण प्रिय. मला सांगायचं अनुकरण प्रिय. घरात असलेली पोरं आपला बाप काय करतोय याचं अनुकरण करत असतात, बरोबर. जसा त्याचा धोत्राचा काष्टा सुटलेला पोरानं पाहिला. एक दिवस त्याला इतकी आजार चालायला आली त्या 110 किलोच्या ब्राह्मणाला, आणि एक दिवस तो मरण पावला. मेल्याच्या नंतर त्याच्या घरातला असताना पोरगा असतो, तो पोरगा पाटावर बसायचा. पण त्याला असं वाटायचं की आपला बापांनी आपली संस्कृती आपलं शास्त्र असं आहे की जेवायच्या अगोदर काष्टा सोडायचा आणि जेवायला बसायचं. हे जाणून बुजून काष्टाला हात घालायचा, काष्टा मोकळा करायचा म्हणून पाटावर बसायचं. घरातली माणसं अक्षरशः वैतागून गेली. आई बोलू लागली, बहीण बोलू लागली, भाऊ बोलू लागली, घरातली माणसं वैतागून गेली. बायकोने शेवटी हात जोडले, म्हणली कमीत कमी आता उद्या सासरवाडीची तुमच्या यात्रा आहे, यात्रेला चाललोय आपण, तिथं तरी काही गोंधळ घालू नका. हे सासरवाडीत गेलं, सासरेला पाठ दिला बसायला. हे पाटावर जाऊन बसलं, पण बसायच्या अगोदर काष्टा सोडून घेऊन बसलो. सासूबाईनं कासात म्हणलं हात ठेवला, गदा गदा हसायला लागली. काय करावं बाई, शेजारी पाजारी पाहायला गेली, इथं जावाय काहीतरी विचित्र जनावर दिसत वगैरे, काय सासरीच्या काष्टा सोडायचा जेवायला बसायचं. अक्षरशः वैतागून गेली बायको. तिच्याकडे एक पर्याय असतो सर, की त्याच्या मित्राला जाऊन सांगितलं म्हणजे बाबाजी तुम्ही एक दिवस घरी या, आणि घरी येऊन यांना जरा समजून सांगा. ते होतं मराठ्याचं. ते येऊन बसलं तिच्या पाटाच्या बाजूला, पाठ मारला, त्याला जेवायला दिलं. त्यांना काष्टा सोडला, जेवायला बसलं. त्या मराठीच्या मित्रांनी त्याला विचारलं, काष्टा का सोडतोस? मला का तुला माहित नाही आमच्या ब्राह्मणात प्रथा आहे म्हणजे माझा बाप तुला कधी काष्टा सोडायचा आणि जेवायला बसायचा. त्याला हाताची बाई मागं सरी काय लागाव दिली म्हणजे अरे या तुझ्या बापाची ढेर मोठी होती आणि सहज त्याचा काष्टा सुटायचा. तू मात्र ते डोळ्यानं पाहिलं, पण त्या पाठीमागचं काही पार्श्वभूमी काय भूमी काय ती पाहायची ना. खरी आपल्याला का अशी घटना घडते, पण ती कोणत्याही गोष्टीचा विचार न करता जे डोळ्यानं दिसतंय ते फक्त आत्मसात करायचं, तशीच कृती करायची. त्याला देखोबेकीची भक्ती म्हणलं जातं. पोरगा करत होता. देखोबेकीची भक्ती काय मी तुम्हाला सांगून एक अजून दृष्टांत सांगतो, मग प्रमाण देतो. पूर्वीचा काळ असायचा, पूर्वीच्या काळामध्ये सर घड्याळ नसायची. मला जगाची भक्ती करायची. हे सगळे दृष्टांत का सांगतोय तुम्हाला सिद्धांत पटवा याकरता. आपली भक्ती ही देखोबेकीची भक्ती. पूर्वीच्या काळामध्ये ब्राह्मणांना ही शास्त्र माहीत असायचं, मग त्यामुळे पूर्वीच्या काळात काका ग्रहण कधी लागायचं हे शक्यतो आपल्याला काही समजत नसायचं. ब्राह्मण लोकांना चांगलं ज्ञात असायचं. गावात पूर्वी ब्राह्मणाचं एक घर असलं का त्या घरावरती सगळी माणसं लक्ष ठेवून असायची. हा माणूस कधी विधी काय कोणत्या गोष्टी करतो, कशी प्रक्रिया करतो, कोणतं कार्य करतो, कोणती कृती करतो, याकडे बारीक लक्ष असायचं. जसं आमच्या महाराज मंडळींकडे आता लोकांचं असतं, बारीक लक्ष असायलाच पाहिजे. हो सर, असायलाच पाहिजे. तसं पूर्वीच्या काळी त्या ब्राह्मणाकडे लक्ष असायचं, आणि लक्ष असल्या कारणानं की काय कृती करतात, आता ग्रहण कधी लागलं हे काय त्यावेळेस लोकांना कळत नसायचं. ब्राह्मण जाताना कोणती संज्ञा कोणती क्रिया करायला जर ते गेले तर ती क्रिया करत असताना त्याच्याकडे पाहायचं, मग म्हणायचं लागलं बरं का रे ग्रहण. ब्राह्मण तात्या भल्या पहाटे 5 वाजता उठलं, आपल्या संध्येचा लोटा आणि तो चमचा घेतला, आणि चमचा घेतल्याच्या नंतर ते स्नानाला गंगेवरती निघाले. 50 जणांची टोळी गावात बसलेली होती चिंचेच्या झाडाखाली.
50 जणांची टोळीनं ब्राह्मण काकाला पाहिलं. ब्राह्मण काका समोर चाललाय आणि मागून येणारी ती 50 जण होती. ती म्हणजे ब्राह्मण काका जसे नदीच्या दिशेनं गंगेच्या दिशेने निघाली, 50 जण एकामेकामध्ये कुजबुज करायचे. हे शामराव लागलं बरं का रे, काय ग्रहण ग्रहण, एकामेकामध्ये संवाद त्यांचा झाला. जसा ब्राह्मण पुढे निघून गेला तशी 50 जण त्याच्या पाठीमागे गेली. काय ग्रहणाचे नियमित हे कळाले. ब्राह्मण काका पुढे गेला आणि गंगेवरती स्नानाला आतमध्ये जाणार. पण लक्षात आलं आपल्याकडे संध्येची पडी आणि संध्येचा लोटा आहे, पण तो चांदीचा नाही, तो सोन्याचा आहे. मनात विचार आला, सोन्याचा लोटा आता थोडं कसं चाललंय. जवळ 80च्या घरात मला वाटतं गेलं ना, 79-80च्या घरात. मला सांगा, त्यानं विचार केला ब्राह्मण काकाला, आता हे जर आपण स्नानाला जायचं हे काठावरती ठेवायचं तर हे योग्य नाही. ब्राह्मण काकानं काय केलं, थोडं कमी करा. ब्राह्मण काकानं काय केलं, त्या ठिकाणी माती उकरली आणि माती उकरल्याच्या नंतर एक खड्डा तयार केला आणि खड्डा तयार करून ती संदेशी पडी आणि संदेचा लोटा त्या खड्ड्यामध्ये टाकला, वरून माती टाकली. आता माती टाकल्याच्या नंतर आपण स्नानावर येईपर्यंत आपली हीच जागा आहे, या जागेवरती आपण हे गाडून ठेवले. त्याला काहीतरी खून केली पाहिजे की नाही. जशी आपण पंढरपुरात गेल्याच्या नंतर चंद्रभागेत स्नानाला गेलो, एक माणूस उभा ठेवीत असतो. 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे काका, मी अंडर पॅन्ट वरती 1 तास फिरत होतो. माणसं भेटायला जो म्हणत जे हरी महाराज, आता काय सांगा त्यांना दुःख काय. त्याच्यानंतर त्या खांबावरती लाईटीच्या पोलवरती नंबर टाकण्यात आले, तेव्हापासून ते लक्षात आलं. चंद्रभागे जर आपण सरळ सरळ आंघोळीला गेलो ना, तर बाहेर येताना मात्र आपण सरळ येत नाही, कुठेतरी दुसरीकडेच मिळतो. त्याकरता माणूस असतो, तो पताका घेऊन असतो अथवा काहीतरी वरती खून दाखवतो, हात वरती करतो, आवाज देतो किंवा आजच्या माणसं गेलं त्याच्यावर लक्ष ठेवतो. काकाला मात्र मी एकटाच आहे. माझी संध्येचा लोटा संध्येची पडी इथं गाडून ठेवली. पण बाहेर आली त्यानंतर मला कळलं पाहिजे का ते इथंच गाडली. काय केलं, त्या काकाने त्या ठिकाणी एक वाळूची पिंड तयार केली त्या जागेवरती आणि स्नानाला आतमध्ये गेली. जे 50 जण मागून येत होते ना, त्यांनी विचार करावा की नाही, ही वाळूची पिंड का काकानं तयार केली असेल. त्यांच्या ध्यानात आलं कदाचित हे ग्रहणाचं शास्त्र असेल, काही विधी असेल. पहिली पिंड तयार करायची आणि मग स्नानाला जायचं. सगळ्यांनी पिंडी तयार केल्या. झाले किती, 51. काकाची एक आणि यांच्या 50. बरं, गावात काही एकाच पार्टीची माणसं असतात असं नाही, मी इथलं नाही सांगत. लहान आमच्या गावची सगळी लहानपासून गावात 2 पार्ट्याचा दुसरी 50 जणांचा ग्रुप आला आणि त्यांनी सुद्धा पाहिलं. म्हणजे अरे ह्या पार्टीची इकडे, त्याच्या शेजारी त्यांनी एक रेष मारली, पलीकडे त्यांनी 50 पिंडी तयार केल्या आणि तेही स्नानाला गेली. तर गावात फक्त ह्या 2 पार्ट्या असून एक गट असतो. त्या गटाचं नाव काय माहिती का, शिंदे गट वगैरे तसलं नाही का, बचत गट. त्या बचत गटाच्या महिला होत्या, त्या 50 जणी होत्या. त्यांनी मेळा घेतला, नदीला गेल्या. त्या म्हणल्या इकडे जेंट्स मध्ये रेश मारली, इकडे लेडीजनी 50 पिंडी तयार केल्या. झाले किती, 151. काका आंघोळ करून बाहेर आले. आंघोळ करून बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं एवढ्या 151 पिंडी. आता कोणत्या पिंडीच्या खाली आपला संध्येचा लोटा संध्येची पडी असेल. काका मात्र गुडघे टेकवले, डोक्याला हात लावून बसले. विचारलं काय रे, एवढ्या पिंडी कोणी तयार केल्या. तेवढ्या आम्ही केल्या. का केल्या म्हणजे, तुम्ही केल्या म्हणून आम्ही केल्या. मी काय केल्या म्हणजे आम्हाला काय माहिती. अरे पण त्याची मागची भूमिका, तुम्ही भूमिका मी काय केलं असेल, काय केलं. अरे माझी संधीची पडी लोटा हरवू नये किंवा वाटसरून एखाद्या नेऊ नये म्हणून मी त्याकरता खून म्हणून वाळूची पिंड तयार केली. म्हणजे आता एक तुम्ही काम करा, सगळ्यांनी 1-1 रुपया काढा. म्हणजे कशाला, सगळ्यांनी 1-1 रुपया काढा आणि दंडरे सरांकडे द्या. कशाला, म्हणजे ते खेळला जातीने एक तोंड जोडायचं मशीन घेऊन येते. मला तोंड जोडून देत का, माझा दुर्जन सांगता. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला एखादी कृती केली का त्या पाठीमागे सगळ्यांनी तीच कृती करणं, त्याची पार्श्वभूमी न पाहता, त्याची तोटा नफा न पाहता, कोणती भूमिका न पाहता जी केली जाते त्याला देखोबेकीची भक्ती म्हटली जाते. तुकाराम महाराज या करता एक उदाहरण देतात. तुकाराम महाराज म्हणतात गावामध्ये काही प्रतिष्ठित माणसं असतात. त्या प्रतिष्ठित माणसांना काही माणसांची निंदा करायची सवय असते आणि सगळ्या निंदेचं जगच झाले. तुम्ही देवाची सुद्धा निंदा केली जाते, देवा सुद्धा चुका काढल्या जातात. तर महाराज मंडळींचं काय, माणसं दुसऱ्यावर निश्चित शिंदोडी उडवण्याचं काम करतात. तुकाराम महाराजांचं प्रमाण मी सांगणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्यानं जर दुसऱ्याची निंदा केली तर त्याची 5-10 पिला उडमाग असतात. त्यांनी हा विचार केला पाहिजे ना, ज्या प्रतिष्ठित व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीची निंदा करतोय त्या अर्थी तो त्या निंदेला तो पात्र असेल म्हणून तो निंदा करीत असेल. त्याने निंदा केली म्हणून बाकीच्यांनी निंदा करावी का, नाही. कारण तुम्ही त्या पात्रतेचे नाहीयेत हा विचार तुम्ही मनामध्ये केला पाहिजे. पण तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याने निंदा केली की दुसरा सुद्धा निंदाच करतो आणि एखाद्याने पायावर डोकं ठेवलं का दुसरा सुद्धा पायावर डोकं
ठेवतो. एवढंच नाही, एकानं एखादी गोष्ट केली की तुकाराम महाराज म्हणतात दुसरा सुद्धा त्या पाठीमागे तीच कृती करायला पाहतो. तुकोबाराय म्हणतात निंदिले निंदावे वंदिले वंदावे निंदिले निंदावे वंदिले वंदावे जगाची भक्ती कशी निंदिले निंदावे वंदिले वंदावे आणि एक केले जावे त्याची वाट. तुकाराम महाराज म्हणतात एखाद्याला निंदा केली तर दुसऱ्या त्या पाठीमागे लगेच निंदा करतो. निंदा करत असताना समोरचा खरंच आपण त्या निंदेला पात्र आहोत का याचा विचार प्रत्येक माणसानं केला पाहिजे. फक्त त्याने एखाद्यावरती टीका टिप्पणी केली म्हणून आपणही त्याला दुसऱ्या द्यायची वाईट म्हणायचं हे कृत्य जीवनात कधी करायचं नाही. आपण पहिली गोष्ट तो का निंदा म्हणतोय त्याचा विचार जीवनामध्ये करायचा. तुकाराम म्हणतात निंदिले निंदावे जगाची भक्ती अशी वंदिले वंदावे आणि एक गेले जावे त्याची वाटा. एक गेले जावे त्याची वाटा याकरता दृष्टांत देतो. शाळेमध्ये 5वीचा वर्ग होता सर. 5वीच्या वर्गामध्ये एकदा इन्स्पेक्शन साठी एक अधिकारी आले. अधिकारी आल्याबरोबर त्या अधिकाऱ्याने वर्गामध्ये विचारलं का रे तुम्हाला गणिताचा विषय आहे ना. विद्यार्थ्यांनी सांगितलं हो. अरे गणिताच्या विषयामध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जातं. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार म्हणजे सगळं शिकवलं जातं. आता क्लास नेमका गणिताचा विषय चालू असल्यामुळं एक अधिकाऱ्यानं त्या 5वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न विचारला. एका बंद खोलीमध्ये जर तुम्ही 50 मेंढ्या कोंडवल्या आणि 50 मेंढ्या कोंडवल्याच्या नंतर त्यातून एक मेंढी जर पळून गेली तर खाली किती शिल्लक राहिल्या. विषय गणिताचा असल्यामुळे 50 मधून एक गेले खाली किती राहिले 49. पटसंख्या होती 50 सर. पटसंख्या 50 असल्यामुळं 49 विद्यार्थ्यांनी हात वर केले पण 49 विद्यार्थ्यांनी उत्तर दिली. 50 मधून एक मेंढी गेली 49 शिल्लक राहिली. पण काका एक तरी वर्गात असा नग असतो सर तुमच्या होता की नाही मला माहिती. पण 5वीच्या वर्गात एक तरी असा नग असतो ज्यांना 5-6 शिक्षक रिटायर्ड केलेले असतात. असा एखादा तरी विद्यार्थी असतो त्याला आपण ढ म्हणतो माठ्या म्हणतो नाही का आडाणी म्हणतो. त्या 5वीच्या वर्गात असा एक विद्यार्थी होता की त्यानं 5 शिक्षक रिटायर केले होते पण त्यानं 5वीचा वर्ग काही सोडला. 5वीच्या वर्गातल्या पोराला अशा दाढी मिशाण मास्तर सुद्धा वर्गात येताना विचार करून यायचा बाळू वर्गात आहे का मग आज करायचं. अधिकाऱ्यानं सगळ्यांना प्रश्न विचारला. शिक्षक बाजूला उभे होते. शिक्षकांना सांगितलं बाळ्या हात खाली घे बाळ्या हात खाली घे. बाळ्या बेंचवरती उभा राहिला. ओ बुद्धी मला येते ना सर कसं असतं माहिती एखादी गोष्ट जर कीर्तनात चुकली आणि एखाद्याला जर माहित असली तर त्याला असं वाटतं मी कधी एकदा सांगतो
मी कधी एकदा सांगतो, ज्याला खरं माहित असतं ना त्याला दम पडत. आता तोच मा ठेवायचा, तो अडाणी होता, विद्यार्थी होता, पण त्याला काही दम पडला नाही. बेंच वरती चढलं, ओ सर मला येतंय. सर म्हणजे बैस खाली. अरे एकतर तुला साधी मराठी नीती येत नाही, विषय गणिताचा चाललाय. प्रश्न नीट आहे. अधिकारी म्हणजे सांगू ते सांगते. अधिकाऱ्यानं पुन्हा प्रश्न सांगितला, म्हणजे एका बंद खोलीत 50 मेंढ्या पडवल्या. 50 मेंढ्यांमधून एक मेंढी पडून गेली, खाली किती शिल्लक राहिल्या? पाड्यानं सांगितलं 0. मास्तर जो गणितात होता तो तिथे गेला, हाताची बाई मागे साली खाटकन मारली जोरात. पाडू म्हणला, मास्तर मारलं का? मास्तर म्हणे, का धन्या तुला कळतं का माझी इज्जत का घालवतो? मी गणिताचा शिक्षक आहे, या अधिकाऱ्यापुढे माझी इज्जत घालवतोस का? अरे 50 मधून एक गेल्याच्या नंतर 49 शिल्लक राहतात. ते म्हणले विषय मेंढ्यांचा चालू आहे. आणि मला सांगा, मला गणितातलं काही कळू अगर ना कळू, तुम्हाला मेंढ्यांचं काही कळतं का? मास्तर म्हणले, आपल्या बाप शेती आपण पाहिल्या नाही म्हणजे मग गप आहे. मेंढ्यांची जात अशी असती ना, एखादी मेंढी जर कळपातून बाजूला गेली, एक गेले जावे एखाद्या मार्गाने गेला का दुसऱ्या त्या पाठीमागे जातो. तुकाराम महाराज म्हणे, ही झाली जगाची भक्ती. याला देखोबेकीची भक्ती म्हणलं जातं. त्यानं केलं म्हणून आपण करायचं, आपण केलं म्हणून त्यानं करायचं. ही जी देखोबेकीची भक्ती ही जगाची भक्ती आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा मुख्य पाया नाही. आणि पाया नसल्यामुळे जशी पायाविना भिंत तातडीची, तशी तुकाराम महाराज म्हणतात ही जगाची भक्ती करणं झालं. आता कळली जगाची भक्ती? तुकाराम महाराजांनी हो. तुकाराम महाराजांनी विचारलं, जगाची भक्ती कळली का? काही साधकांनी विचारलं, म्हणजे तुकोबराया जगाची भक्ती आम्हाला कळाली. आता वेगळ्या प्रकारची भक्ती कशी? तुकाराम महाराज म्हणतात भक्ती आम्ही केली. चला, भक्ती म्हणजे काय? भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. भक्ती भक्ती म्हणजे वेगळं काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात भक्ती म्हणजे नमणी, भक्ती म्हणजे नम्रता. या जगामध्ये तुमच्याकडे किती पाठ पाठांतर असेल हा अभ्यासाचा विषय झाला. तुमचं पाठ पाठांतर असेल हा अभ्यासाचा विषय झाला. शबरीला पाठ पाठांतरांना देव मिळाला नाही, दुराहाला पाठ पाठांतर मिळाला. म्हणून बऱ्याचशा कीर्तनकारांपेक्षा सुद्धा सामान्य माणसांचा परमार्थ फार तोला मुलात. काही वारकरी मंडळी असतात ना, त्यांचा परमार्थ कीर्तनकारापेक्षा फार मोठा असतो, फार मोठा असतो त्यांचा, फार उंचीचा उच्च कोटीचा परमार्थ त्यांचा असतो. मला सांगायचंय भक्ती भक्ती म्हणजे काय तर नमणी. तुम्ही लाख तुमच्याकडे ज्ञान असेल, तुमच्याकडे पाठ पाठांतर असेल, पण जर तुमच्याकडे नम्रता नसेल ना, नम्रतेनेच भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. नम्र झाला होता तेने कोणीले अहंता. म्हणून देवाला सुद्धा ती अहंकार कधी आवडत नाही. म्हणून नामदेवराय भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये उभे असताना रावळामध्ये परमात्म्याला म्हणतात अहंकाराचा वारा राजेसा माझ्या विष्णुरासा. भगवान परमात्म्याला भक्ती
भक्ती करत असताना कधी अहंकार आवडत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर सर्वांना ज्ञाती आपण सगळी जाणती माणसं आहेत. माझ्या अगोदर कित्येक वर्ष तुम्ही धर्माला आला तर माझ्यापेक्षा कित्येक कीर्तनकार उघडून तुम्ही पिला नसेल म्हणा, पण कीर्तन त्यांची ऐकली असेल. हे म्हणून झाले पिला. म्हणजे मला सांगायचंय की पांडुरंगाच्या एका पायाला खड्डा आहे. याचं कारण जर काय असेल ना, एक मृतकेशी नावाची राशी, ती मृतकेशी नावाची राशी भगवान परमात्म्याच्या जवळ असायची. नेहमी भक्तीमध्ये दंग असायची. पण झाली एकदा घटना अशी, ती इतकी सुंदर होती असं म्हटलं जातं की पान जर कानोपात्री जर साधं जर खालं ना, तिच्या कंठातून दिसायचं. इतकी सुंदर असणारी ती मृतकेशी नावाची दाशी. पण तिला झाला अहंकार. कशाला? माझ्यासारखी या जगामध्ये दुसरी कोणी सुंदर नाही असा तिला अहंकार झाला. देवाला मात्र भक्ताच्या ठिकाणचं सगळं सहन होतं, पण अहंकार सहन होत नाही. एकदा ती मृतकेशी नावाची दाशी भगवान परमात्म्याच्या दर्शनाला आली आणि सहज देवाच्या पायावरती अहंकार मनामध्ये होता, माझ्या इतकी सुंदर जगात कोणीच नाही. पायावरती जसं हात ठेवल्याबरोबर अंगठ्या शेजारचं बोट भगवंताच्या पायामध्ये गेलं, तेव्हा तिच्या लक्षामध्ये आलं, देवा अहंकार संपूर्ण नष्ट झाला. या जगामध्ये मी म्हणते माझ्या इतकी सुंदर या जगात स्त्री दुसरी कोणी नाही. पण देवा माझ्यापेक्षा सुद्धा काय आहे, सुकुमार आहे. राजस सुकुमार तिच्या मनामध्ये विचार आला, या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री मी आहे, पण देवा तू माझ्यापेक्षा सुद्धा सुकुमारी. अहंकार तिच्या ठिकाणचा गेला. देवाला भक्ताच्या ठिकाणी अहंकार सहन होत नाही. म्हणून माणसाने नेहमी नम्र राहावा. परमार्थ पटलावरती चालत असताना माणसाने नेहमी नम्र राहावा. त्याचं कारण आहे, महापुरी झाली जाती तेथील लवाळे वाचती. मी फार काय दृष्टांत तुम्हाला सांगत नाही, पण एक पैठण क्षेत्रातला एका साधूचा दृष्टांत सांगतो. नम्रतेने काय होतं, पूर्वीच्या काळात माता भगिनी दंडवत असायची. आता घालता तुम्ही नाही घालत? अरे माहित का नाही, तुम्हाला काय सांगू, मला काय सांगायचे, दंडवत हा प्रकार आता संपलेतच झाला. बरोबर आहे की नाही? कोणी सर आता कोण घालतं दंडवत? पूर्वीचा काका राहिला नाही दंडवत, त्यामुळे कोणी घालत नाही. तुम्ही घाला असं माझी अपेक्षा पण नाही. मला सांगायचं काय, पूर्वीच्या काळात दंडवत असायची. काय या दंडवताचा परिणाम असायचा? पैठण क्षेत्रामध्ये असा काका महिमा सांगितला जातो. पैठण क्षेत्रामध्ये एक साधू होऊन गेले, नागबाबांचे शिष्य होते, त्यांचं नाव होतं दंडवते स्वामी. दंडवते स्वामींची कथा तुम्हाला सांगतो. नम्रतेमध्ये किती ताकद आहे, इतकी नम्रता त्यांच्यामध्ये होती की ते दिसल त्याला दंडवत घालायचे, दिसल त्याला दंडवत घालायचे, दिसल त्याला दंडवत घालायचे. त्या दंडवतामध्ये इतकी ताकद आली, त्या साधनेमध्ये इतकी ताकद आली की ते जर समाधीमध्ये बसले तर त्यांच्या वाणीमध्ये, त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या भुजांमध्ये, त्यांच्या डोळ्यामध्ये इतकी ताकद यायची की मेलेली माणसं जर त्यांच्या समोर आणून टाकली, त्यांची दृष्टी जर मेलेल्या माणसावर पडली ना काका, तर ती माणसं जिवंत करण्याची ताकद त्यांच्या दृष्टीमध्ये होती. ही मी आयरा गैरानं तू खऱ्याची गोष्ट सांगत नाही, ही पैठण क्षेत्रात घडलेली घटना नाही. काकांना माहिती. मला सांगायचंय की पैठण क्षेत्रामध्ये असणारे ते दंडवते स्वामी नावाचे स्वामी, दंडवताला इतकी ताकद त्यांच्यामध्ये आली होती तर सगळी माणसं एकदा माणसं मारायला लागली का माणसं टेम्पोत घालायची, एवढ्यासली टेम्पो खडरा गाडीत घालायची, पैठणला न्यायची. दंडवते स्वामी त्या
बाहेर आले. त्यांनी जर दृष्टी जर त्या प्रेतावरती टाकली तर प्रेत जिवंत व्हायचे. मेले माणूस जिथं उठविले, मेलेला माणूस सुद्धा जिवंत करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. हाहाकार सगळीकडे कीर्तिमा झाली आणि सगळी लोक त्या ठिकाणी यायची, मेलेली प्रेत घेऊन यायची. त्यांची दृष्टी त्यावर पडली की माणसं जिवंत व्हायची. ही बातमी नागबाबाला कळाली. नागबाबाच्या ध्यानात आल्या. नागबाबा त्या ठिकाणी आले. नागबाबा म्हणले, दंडवती स्वामी, आता एक काम करा, तुम्ही हे सगळं आवरा, वैकुंठाला आपल्या मार्गाला लागा. ते म्हणजे का बुवा? म्हणजे तुमचा कार्य कालावधी संपलेला आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही नियतीच्या आडवे आहात. अहो, या जगात जर जन्माला आलेली माणसं जर मेलीच नाही तर जगात काय परिस्थिती होईल? मी तर कधी कधी सांगत असतो सर, भगवान परमात्म्याने जन्माबरोबर मृत्यू दिलाय. भगवान परमात्म्याने जन्माबरोबर मृत्यू जो दिलाय ना, हे खरी अर्थानं वरदान आहे, हा शाप नाही. तुम्हाला मला वाटतो मृत्यू जन्माबरोबर मृत्यू दिला म्हणजे हा शाप आहे, ही चुकीचा गैरसमज आहे. भगवान परमात्म्याने जन्माबरोबर मृत्यू दिला हे वरदान आहे. ह्या जगात जर माणसंच मेली नाही ना, अरे अर्ध्या गुंठ्यासाठी एवढ्या मारामाऱ्या हाणाहाण्या होत्या, गोल्टन कचेऱ्या होत्या. मला सांगा, माणसं जर अमर राहिली तर कोण कोण मानेल का? कधी उद्या आपल्याला मरायचंय, काय करायचंय वाटून ही अशी लोकांची धारणा होत असते. उद्या मरायचंय म्हणून आज नीट वागायचंय, ही भावना लोकांची होती. दंडवती स्वामींना सांगितलं, तुम्ही नियतीच्या आडवे येताय. नियतीचा खेळ कसा आहे, जन्माला आलेल्या व्यक्तीला आयुष्य संपल्यानंतर मृत्यू लोकांवर जावं लागतं. माणसं मिली का तुम्ही जिवंत करताय. हे चक्र कसं चालायचं? उपजते नाशे नाशिले ते पुनर्विधीचे, हे घटिका यंत्र जैसे, हे चक्र चालणार कसं काय? नागबाबांनी सांगितलं, तुम्ही आता इथून उरका आणि आपल्या वैकुंठाची वाट धरा. त्या ठिकाणी त्यांनी आपला देह समर्पित केला. मला सांगायचंय, नमनामध्ये इतकी ताकद आहे. किती ताकद आहे? मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची. म्हणून भक्ती म्हणजे काय? नमन. भक्ती ते नमन वैराग्य. तुकाराम महाराज भक्ती कशी केली ते आम्हाला सांगा. आता मला भक्ती कळली, पण भक्ती तुम्ही कशी केली? तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. उद्वेग म्हणजे काय? अपेक्षा विरहित होती. सगळी माणसं आता भक्ती करतात माझ्या सगळे. मी कीर्तनाला आलो नाही, काय फुकट आलो नाही, काहीतरी अपेक्षा धरून आलो, ठरून आलो नाही, एवढाच फक्त त्यातला एक भाग आहे. पण आज म्हणते याच अपेक्षेने आलेली, बरोबर काय? फक्त ठरून आलो नाही, पण असं या भावनेने आलो नाही असं नाही. म्हणजे सगळी जण जी भक्ती करतात ना, काहीतरी उद्वेग विरहित नाही तर उद्वेग धरून भक्ती करतात, म्हणजे अपेक्षा धरून भक्ती करतात. तुकाराम महाराजांची भक्ती अशी नव्हती. तुकाराम महाराजांच्या आत क्रियामध्ये कधी कोणी भगवंताकडे मागितलं नाही, ऐका. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा जेव्हा पंढरपूरला जायचे, पांडुरंगाला तुकोबऱ्याकडे पाहावं आणि तुकोबऱ्याला पाहिल्यावरून पांडुरंगाला मान खाली घालावी. तुकोबरा म्हणायचे, देवा इतक्या दिवस मी पाळीवारी तुझ्यासाठी गेली, फक्त तुझं मुख पाहण्याकरता, आणि तू आता ती तोंड खाली टाकतो. कारण काय? म्हणजे भक्तीचं कर्ज डोक्यावर झाल्यामुळे ऑटोमॅटिक मान खाली जाते. आणि तुम्ही समोर आला की जसं काय तुमच्यावरती माझ्यावरती तुमचं भक्तीचं कर्ज आहे, तुम्ही काहीतरी मागितल्याशिवाय डोक्यावरचं वजन मानेवरचं वजन कमी होणार नाही. तुकोबरा म्हणजे देवा मला काहीच नकोय. कारण तुकोबरांना मागण्यासाठी दोन गोष्टी लागतात. एक, पहिली गोष्ट, भगवान परमात्म्याकडे मागण्यासाठी तुकाराम महाराजांना कोणत्या गोष्टीची गरज लागते, आणि गरज असेल तर ती त्यांच्याकडे नसेल तर देवाकडे मागावी. तुकाराम महाराजांना कोणत्या गोष्टीची गरज नाही, आणि धरली जरी गरज तरी तुकोबऱ्याला नाही अशी कोणती गोष्ट तुकोबऱ्याकडे नाही. कारण या वैष्णवाच्या घरी प्रेम सुख इच्छा करी रिद्धी सिद्धी पायी कर जोडणे तिष्ठती, हा आत्मा भाव झाला. तरी तुकाराम महाराज म्हणत असतात, कुत्रे घरी राखीती, हे लौकिक दृष्टी आहे. जाणूनी संसार वैसुलांगणी, पण तुकोबऱ्या म्हणजे सामान्य नाही. रिद्धी सिद्धी तुकोबऱ्याच्या दारात तुम्ही हात करून उभे, तर तुकोबऱ्याच्या नागपरी घेत नाही. मला सांगायचं तात्पर्य काय की जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा जेव्हा भगवान परमात्म्याकडे जात होते, तुकाराम महाराजांना वेगळं काही देवाकडे मागितलं नाही. मोक्ष देऊ का? तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष पद तुझे केले या कारणी आम्हा जन्म घेणे युगायुगी. आम्हाला मोक्ष पद सुद्धा नको. आता मोक्ष काय बरोबर खात्यात आपल्याला माहिती का? डाळी बरोबर खात्यात का, भाकरा बरोबर खात्यात का, भाजी बरोबर खात्यात? जो मोक्ष आपल्या बापाच्यानं कधी पाहिला नाही, तो मोक्ष तुकोबरांनी नाकारला. तो मोक्ष तुकोबरांनी नाकारला फक्त का? घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा, फक्त मला तुझी सेवा पाहिजे, आणि तुझ्या सेवेसाठी मी पुन्हा येईन. असं कोण म्हणलं? मी पुन्हा येईन. त्याचं कारण असं, मला तुझी भक्ती करायची, तुझी भक्ती मला करायची, तुझी साधना मला करायची, आणि त्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन. तुकाराम महाराजांना विरोध परमात्म्याला काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकाराम महाराजांना विचारलं, ब्रह्मज्ञान देऊ का? म्हणजे नको ब्रह्मज्ञान, आत्मशक्ती भाव
पाहिजे करी मी भक्त पाहिजे ना देव पाहिजे मला कुठे तुझी जन्मात भक्ती करायची या व्यतिरिक्त तुकोबऱ्या म्हणतात मला काही करायचं नाही. तुकोबऱ्याला वेळोवेळी परमात्म्यानं म्हणावं काहीतरी मागा पण तुकोबऱ्या म्हणते मला नकोय काही. त्याचं कारण असं तुकोबऱ्याला वेळोवेळी जन्म घेऊन भक्ती करायची होती. आणि म्हणून तुकाराम म्हणतात आम्ही जगाच्या विरही वेगळी आगळी वेगळी तर भक्ती काय केली असेल तर उद्वेग विरहित भक्ती केली. तुकाराम म्हणतात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. तुम्हाला सांगतो भगवान परमात्म्याकडून उद्वेग विरहित जर भक्ती जर तुम्ही जीवनामध्ये केली तर भगवान परमात्मा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आपण देवाकडे मागून मागतो तरी काय मला गावचा सरपंच कर, मला पाटील कर, मला सदस्य कर, मला कीर्तनकार कर, मला प्रवचनकार कर, मला हे पद दे, मला ती खुर्ची दे, मला बंगला होऊ दे, माझी गाडी होऊ दे. यापेक्षा वेगळं काय मागता तुम्ही? पद प्रतिष्ठा हेच मागता ना. पण हे सगळं देवाच्या हातात नाही. हे कोणाच्या हातात आहे? पैसा मिळणं हे प्रारब्धाच्या आधीनी, अन्न मिळणं हे प्रारब्धाच्या आधीनी, आणि मान मिळणं म्हणजे प्रसिद्धी मिळणं हे सुद्धा कोणाच्या हातात आहे? प्रारब्धाच्या. तिथे किती अभ्यास जरी असला तरी हे प्रारब्धाच्या आधीनी. आता तुम्हाला सांगून जाईल तुमचं सांगण्यापेक्षा आमचं सांग. काही कीर्तनकाराकडे इतकं सुंदर गायन आहे पण सांगण्याची दम नाही. काही कीर्तनकारांकडे सांगण्याची इतकी प्रचंड धप आहे पण स्वराचा भजनाचा तपास नाही. आणि काहींकडे स्वरही चांगला आहे, सांगण्याची ढपही चांगली आणि अभ्यासही चांगला आहे पण लोक त्यांना तारखा देत नाही. हा सगळा कशाचा भागी? प्रसिद्धीचा भागी. प्रारब्धात येणारे तुमच्या प्रारब्धात असलं तर देवाच्या बापालाही द्यावं लागतं. प्रारब्धात असावं लागतं. तुम्हाला सांगू जाईल एक बाळू नावाचा शाळकरी पक्वाजाच्या पुढे पोरग बसले ना, असा पोरगा असा. तर बाळू नावाच्या पोराला पूर्वीच्या काळामध्ये श्रावण मासामध्ये पूर्वीच्या काळी पोथ्या चालायच्या आणि भक्तिविजय रामविजय हे ग्रंथ चालायचे. त्या ग्रंथातून जो सांगणारा होता ना तो सांगायचा द्रोह बाळाला रानात गेल्याच्या नंतर जंगलात गेल्याच्या नंतर श्रद्धेनं देव भेटला. तुमच्या अंतःकरणात जर श्रद्धा असेल आणि त्या नितांत श्रद्धेच्या जोरावरती भक्तिभावाच्या जोरावर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. मी नेहमी सांगत असतो म्हाताऱ्यांना कीर्तन ऐकण्यापेक्षा तरुण पोरांनी कीर्तन ऐकायचे. त्याचं कारण असे म्हाताऱ्यांनी कीर्तन ऐकून या समाजा म्हणणे नाही का कीर्तन झाले तुम्ही मला दर्शन तेही कमी करायचे नाही. ते मला म्हणायचं हे खरं ऐकण्याची गरज सर कोणाला आहे? तरुण पोरांना. आणि हेच खरे आपल्या देशाचे म्हणा जगाचे भविष्य. ते तरुण पोरांनी ते ऐकल्याच्या नंतर त्याच्या अंतःकरणात ते बिंबलं. मनावर त्यांनी मनाचा विचार केला आणि दृढ निश्चय केला की उद्या जर द्रोह बाळाला जर देव भेटतो तर आपल्याला हे फक्त दृष्टांत ऐकून ठेवावं सिद्धांत पटवून घेण्याकरता. प्रारब्धात असेल तर देवालाही द्यावं लागतं. त्याकरता मागण्याची गरज नाही, हाताला पेटावं लागत नाही, प्रयत्न करावे लागत नाही. प्रारब्धात असेल तर मिळतच ते. सांगून जातो तुम्हाला. तो बाळ्या नावाचा जो पोरगा होता लहान लेकरू 7-8-9 वर्षाचा पूर्वी होतं. त्यानं रात्रीचं प्रवचनातून त्या पोथीतून ऐकलं होतं द्रोह बाळाला देव भेटतो, द्रोह बाळाला देव भेटतो. हे त्यांना ऐकल्याच्या नंतर त्यानं दुसऱ्या दिवशी मनात निश्चय केला की आपल्याला सुद्धा वनामध्ये जायचं, जंगलात जायचं आणि देव प्राप्त करून घ्यायचा. सकाळी ते 10-11च्या दरम्यान जेवलं. जेवल्याच्या नंतर पायामध्ये चप्पल घातली ते निघालं कुठं? जंगलाच्या दिशेने. रस्त्याने जाता सूर्य डोक्यावरती आला होता. नेमकी म्हातारी आजीबाई त्याला भेटली. एक म्हातारी काठी टेकवत आली होती. तिने विचारलं बाळ्या अरे सावलीत मारायचं घरात गप बसायचं कशाला उन्हामध्ये तडमड करतो? जाय घरी. म्हणजे जाय जातात. कुठे चाललास तू? जंगलात चाललो. कशासाठी चालला? म्हणजे जंगलात गेल्यावर देव भेटतो. म्हणजे कोणी सांगितलं? म्हणजे रात्रीच्या चिखलगावच्या बोनी सांगितले. म्हणजे त्याचं काय ऐकतो? त्याचा झालाय सांगायचा जाता. आपण काय करायचं? एका कानाने ऐकायचं आणि एका कानाने तुम्हाला मी आज सासू सुनेच्या गोष्टी सांगितल्या असत्या पण का काय म्हणून जरा मी गप्पी म्हणून मी का करतोय मग तुम्हाला सांगितलं सासू मला सगळं समजवतं. काय
होतो तुम्हाला कीर्तन. त्या म्हातारीने सांगितलं त्यांचा झाला सांगायचा धंदा आपण एका कानानं ऐकायचं आणि एका कानानं सोडून द्यायचं. पण तुम्हाला आजी तू काही म्हण पण मला जायचं म्हणजे जायचं, मला देव पाहायचा. म्हणजे काय मागायचंय रे तुला देवाचं? म्हणजे मला काय मागायचं नाही. मग कशाला चाललास? म्हणजे मला काय मागायचं नाही, फक्त देव भेटतो का एवढं मला पाहिजे. मी श्रद्धायुक्त अंतकरणानं चाललोय. पोरगं लहान होतं पण हुशार बोलणार होतं. म्हातारी हसली. म्हातारी म्हणली बाया अरे हे फक्त सांगायसाठी असं देव बिव या जगात काही नाही. तो आपला माघारी जा. तो ऐकायला तयार नाही म्हणून म्हातारी म्हणली एक काम कर, चाललाय ना देवाच्या जवळ गेला तर देव तुला भेटला तर त्या देवाला एक निरोप सांग माझ्या म्हातारीचा. म्हणजे आमच्या गावात एक म्हातारी आहे, त्या म्हातारीने निरोप सांगितला. तिची एक मुकी नाते जिला बोलता येत नाही. मुकीला बोलता येतं का? मुकी नाती तिला बोलता येत नाही. त्या मुक्या नातीला बोलता येत नाही. ती कधी बोलत आणि तिचं लग्न कधी कोणाबरोबर होईल एवढं फक्त विचार. काय लोक कोणाकडे काय निरोप देतील. माझ्या गाडीच्या डिकीमध्ये आता 10 बाहेर जो दोघं महाराज तुमचा संपर्क लय मोठा आहे ना तेवढा आपल्या पोराला पोरगी गरीबाची असू द्या. आणि मी म्हणतो जगात माणसं गरीब नाही असं काका माझं म्हणणे नाही, पण गरीब फक्त वय वर्ष 18 पर्यंत. एकदा पोरगीने 18 वर्ष पलटी केलं 19व्या वर्षामध्ये पदार्पण केलं का भाऊसाहेब. ती गरीब पोरगी 19व्या वर्षाची म्हणतो. त्यामुळे गरीब आता कोणी राहिलं नाही. तेव्हा असलं काही कोणी म्हणायचं नाही एखाद्या गरीबाची पा गरीब राहिले नाही कोणी. तुम्ही मोठ्या श्रीमंत पडल्या गरीबाची पा हे असलं काही बोलत जाऊ नका. अहो बोलतात लोक जे खरे गरीबाची असली तरी चाल. अहो गरीब राहिलंच नाही आता. कोण गरीब राहिले? काय देवाचं मागतील. एक जण मारुतीच्या मंदिरात गेला. मारुतीला म्हणतो देवा मला लग्न होऊ द्या. आता तो बाबा मोकळा तुझ्या जगात कोणाकडे काय म्हातारी म्हणते माझ्या मुखीनाथ कधी बोलत आणि तिला नवरा कोण भेटल एवढं फक्त विचार. तर त्याला काय बोलत त्यांनी एक कागद पेन आपल्या खिशातून काढला. त्या पेनानं कागदावरती लिहिला 1 नंबर म्हातारी. म्हातारीचा निवडून घेतला खिशातून टाकला पेन चिठ्ठी टाकली. पोरगं पुढे निघालं. गावचा पाटील विहिरीचं खोदकाम करत होता सर आणि ती किती कोस खाली विहीर गेली. सरपंच पण ती विहीर पाणीच लागली. याची सावली पाटलाव पडली. पाटलाला वर पाहिलं मला बाळ्या काय करतो रे मोठा तानात? म्हणजे काय नाही जंगलात चालू. कशाला रे? म्हणजे जंगलात गेल्यावर देव भेटतो. म्हणजे कोणी सांगितलं तुला आज खेळ? म्हणजे रात्रीच्या गोवाने म्हणजे त्याचा झालाय खेळ तू कशाला सांगतो? ऐकतो कशाला? जा माघारी. तू मला जाणार नाही. मी जाणार. मला चाललाय ना मी एक काम कर माझा निरोप सांग म्हणजे देवाला. काय म्हणजे देवाला म्हणावं माझ्या विहिरीला पाणी कधी लागलं. त्यांनी 2 क्रमांक टाकला. गावचा पाटील पुण्यातला नाही बरं का दुसऱ्या गावचा घ्या. पाटील 2 नंबर. पुढे गेला. जंगलाच्या तोंडावरती एक साधू बसला होता. त्या साधूनी अशा जटा वाढवल्या होत्या आणि दाढी वाढवली होती. त्याच्या जटा इतक्या प्रचंड मोठ्या आल्या की त्यांनी मोठ्यावरती ते जंबून आणला होता. आणि त्या साधूकडे पाहिल्याच्या नंतर त्या साधूला थोडस समाधीचं म्हणा किंवा त्याने डोळे दाखले असेल म्हणा तिथं बाहेर आला. आणि त्या समाधीतून बाहेर आल्याच्या नंतर त्याने ते डोळे उघडून त्या पोराकडे पाहिलं. मला बाळा एवढ्या उन्हात आला तू काय करतोय जंगलापाशी? मला काय नाही जंगलात मला जायचंय. कशासाठी रे? रात्रीच्या बुवानी सांगितलंय जंगलात गेल्या देव भेटतो. दुराला भेटला तुम्हाला का भेटणार नाही? फक्त अंतकरणात श्रद्धा असावी. ते म्हणजे बुवा यांचं काय ऐकू नको बुवा. इतक्या वर्ष मी इथं एवढी दाढी जमिनीला टेकायला लागली. एवढ्या जाता जमिनीत शेत्या त्यातून झाडाची रोपवर आल्या. अरे मला अजून स्वप्नात आलं नाही तुला कसा भेटेल? तू माघारी जा. तुम्हाला नाही हाताला भेटलोय जाणार आणि श्रद्धायुक्त अंतकरणात देवाची ध्यान धारणा करणार. देव मला प्रसन्न होणार. देव मला दर्शन देणार. काय मागायचे त्याच्याकडे? म्हणजे काय नाही. माझा एक निरोप देवाला दे. म्हणजे काय जंगलाच्या तोंडावर साधू बसलाय. त्या साधूला कधी तू दर्शन देणार आहे? ते मला काय अडचण नाही. 3 क्रमांक साधू आतमध्ये गेला. आता कीर्तनाची वेळ संपत आल्यामुळे त्याला लगेच प्रसन्न झाला. बरं कसं देव जसा प्रसन्न झाला त्याच्या मस्तका हात बाळ्या काय पाहिजे तुला? काय पाहिजे तुला? म्हणजे मला काहीच नकोय. मग तू कशासाठी एवढी निष्ठेने भक्ती केली? मला प्राप्त करून घेतो म्हणजे काय नाही. फक्त तू भेटतो का नाही एवढा मला पाहिजे. तर तू बाळाला जसा भेटला तसा मला भेटला. मी कृतकृत्य झालो. बाळा तुला पाहिजे काय? म्हणजे मला नाही काय पाहिजे पण येताना मला 3 गिरायकं लागली होती. पहिली म्हातारी, दुसरा पाटील आणि तिसरा साधू. आता जाताना पहिली म्हातारी नाही लागणार मग कोण लागेल? साधू. त्या साधूला मी काय सांगू? म्हणजे साधूचा प्रश्न काय? साधूचा प्रश्न असा आहे इतक्या वर्ष मी ध्यान धारणा करतोय देव मला कधी प्राप्त होणार? देव म्हणजे बाळू तू अजून लई लहानस. अरे तो जंगलाच्या तोंडावर तुला साधू दिसतो ना तो साधू नाही. तो पुढे खुर्द गावाचा माधुरी. शेजारच्या बाईचं कडक सोडलं तर सध्यामध्ये त्यांनी टाकलं तर वर जाता बांधल्या. किती वर्ष त्याला
पोलीस शोधतात, गावकरी शोधतात, पाटील सुद्धा दमून गेला, पण त्याचा काही थांबपत्ता त्याला लागू दिला नाही. अरे पण किती वर्ष झालं त्या तोंडावर जाऊन बसलाय जंगलाच्या. तुला वाटतो कसा तो साधू नाही, तो माधू आहे म्हणले. दाढी आणि जाटा वाढाल्या म्हणजे तो साधू झाला नाही. म्हणजे अरे पण त्याचं म्हणणे की देव कधी मला भेटेल. म्हणजे ठीक आहे, त्याला म्हणा ते चोरलेल्या शेजारच्या बाईचं कडे आहेत ना, ते टाकून दे, मोकळा हो, मोकळा. मोकळा झाला. मोकळा म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या विकारानं तू मोकळा हो. देव तुझ्या अंतकरणात आल्याशिवाय राहणार नाही, तुला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे काय होत नाही. पाडून आला माझा पाटलाला काय देऊ? पाटलाला म्हणा खाली काय फत्ता, जर पूर्व दिशेला बघा. म्हातारीला काय सांगू? म्हणजे ज्याची दृष्टी तुझ्या मुलीवर पडल आणि ती मोठी पोरगी बोलायला लागल, त्यालाच ती पोरगी देऊन टाक. म्हणजे ठीक आहे. पहिला आला साधू. साधू म्हणला काय रे बाळा, काय म्हणला देव? अरे म्हणजे मला वाटलं तू लय मोठा साधू आहे, पण तू पुढे खुर्द गावाचा माधू हे मला देवाला सांगितलं. म्हणजे कसं काय? शेजारच्या बाईचं सोन्याचं कडं 25 तोळ्याचं जटेमध्ये घातलं. साधूला वाटलं करंट लागला. साधू ध्यानावर आला. साधूला वाटलं ही गोष्ट कोणालाच माहित नाही. या 8-10 वर्षाच्या लेकराला कशी काय माहित? नक्कीच याला देव दिसला असेल. म्हणजे बाळ्या सोन्याचं कडं काढलं, हाताने घेतलं. मला बाळ्या खरा भक्ती मार्ग तो मला दाखवला. आता या सोन्याचं मला काय करायचंय? बरं टाकून द्यावा तर 80,000 चालले. आता टाकून देण्यापेक्षा बाळ्या एवढा उपकार तू माझ्यावर केला, हे सोन्याचं 25 तोळ्याचं कडं तुझ्याकडे घे, पण मला काय खिसा नाही, काय नाही, मी नेहणार कशामध्ये? साधू बाबाला खांद्यावरचं आमच्या धनरे बाबासारखं उपारणं काढलं, त्याच्यात ते कडं टाकलं, बांधलं, त्याच्या खांद्यावर बाळू फिरवीत पाटलाजवळ गेला. पाटील वीर खोलीत होता. पाटलाजवळ पहिले सावली पडली. बाळ्या अरे आलास का? देव ह्याचा माहिती तुला ह्याचा काय सांगितलं देवानं? म्हणजे पाटील बाबा तुमचा निरोप पसरला. पाटील बाबा ते म्हणले पाटलाला म्हणून खाली काय फत्ता झाला, पूर्व दिशेला खोदा. पाटील पूर्व दिशेला जसा का खोदायला लागला असा 2 सोन्याचा हंड बाहेर निघाले. पाटलाच्या ध्यानात आलं. गाडीने पाहिले का नाही जरा पहिला सावध एका गडी पाहावा. पाटलावर पाहिलं. बाळ्या काय पाहिलंस तू? म्हणजे पाटील 2 सोन्याचा हंड पाहिलं. मला तेरी बिच्चू पण मेरी बिच्चू. गावच्या सरपंचाला थांब पत्ता लागता कामा नाही. एक तू घे, एक मी घेतो, गप घरी निघून अजिबात पत्ता काढता कामा नाही. अरे पण त्या तुला मी त्या पाटलाच सांगतो. त्याने एक हंडा बाळ्याच्या ताब्यात दिला. उपन्यास झाला. त्याने खांद्यावर काढला. म्हातारीच्या जवळ गेला. म्हातारी म्हणजे बाळ्या ए बाळ्या भेटला का देव? काय म्हणला देव? म्हणजे काय नाही, ज्याची दृष्टी तुझ्या मुलीवर पडल ती बोलायला तिला देऊन टाक. ती म्हणली बाबा तेवढ्यात मुलगी आली याच्या पाहून मुलगी बोलायला लागली. तिला आनंद तर झाला, पण ती म्हणली या ना कोण देऊ? सण विसरलं. बाळ्यातल्या गाठोड्यात काय रे? म्हणजे 25 तोळं सोन्याचं कडं आणि 1 सोन्याचा हांडा. म्हातारी गेली ना अशी बाळ्याला करून मिठी मारली. म्हणजे बाळ्या रे माझ्या मुलीनं कोणत्या जन्मात पुण्य केलं असं ते आज उदयाला आलं. एवढा सोन्याचा जावई मला मिळाला. माझा प्रश्न संपला. ऐका तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे कोणती अपेक्षा मनात धरून तुम्ही भगवंताची भक्ती करू नका. तुमच्या प्रारब्धात असेल तर देवालाही द्यावं लागतं. म्हणून भक्ती आम्ही केली सांडोनी मुद्रे काय फायदा झाला? पावलो हे संग सुखयाचे भगवान त्याचा संग आम्हाला लागला. त्या संघानं काय झालं? अभंगाचं दुसरं चरण सुखा माझा
सुखा माझा धरिता याचा संग कळाली उद्वेग सांडूनिया. फायदा जर काय झाला असेल तर आम्हाला सुख झालं. तुकाराम महाराज म्हणतात किती सुख झालं. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, पण कशामुळे झालं. घडलिया सेवा विठोबाची. आपल्याही जीवनामध्ये ते सुख प्राप्त व्हावा याकरता भगवंताची प्राप्ती व्हावा. तर भगवंताची प्राप्ती होण्याचं मुख्य साधन जर काय असेल तर संताविना प्राप्ती नाही. हरी प्राप्तीची उपाय धरावे संतांचे जे पाय. संतांची संगत आपल्या जीवनामध्ये फार महत्वाची असते. म्हणून जाता जाता एकच सांगतो, जीवन जगत असताना जीवनामध्ये जर संतांची संगत जर जीवनामध्ये केली तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय जीवनामध्ये राहणार नाही. राजाची संगत केली तर कधी तो नोकर बनवल्याशिवाय राहणार नाही. राजाची संगत केली तर नोकर बनली आणि साधूची संगत केली तर जीवनामध्ये देवाची प्राप्ती घडल्याशिवाय राहणार नाही. जर विठोबाची सेवा करायची असेल, विठोबाचं दर्शन जर आपल्याला पण घ्यायचं असेल, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर या जगामध्ये संतांशिवाय पर्याय नाही. सगळ्यांनी जरा मोकळे हात करा, मोकळे हात. संतांची प्राप्ती जीवनामध्ये झाली तेव्हा भगवान परमात्म्याची प्राप्ती. म्हणून काय करा, नेहमी संतांच्या सहवासामध्ये राहा. संतं के संग लागणे तेरी अच्छी बनेगी. संतांचा सहवास जीवनामध्ये प्राप्त व्हावा असं जर जीवनामध्ये वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये चालून आलेली सुवर्ण संधी आहे. आणि या संधीचं प्रत्येकानं सोनं करायचं. मी थोडा जास्तीचा वेळ घेणार नाही, मी बरोबर टायमिंग मध्ये कीर्तन सोडले, पण मला अगदी 2 मिनिटांमध्ये सांगायचे. रोज तुम्ही ऐकत असाल पण तरी सुद्धा आज मी पुन्हा एकदा सांगतो. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांना जाऊन म्हणजे सदेह वैकुंठ गमनाला 375 वर्षे या ठिकाणी पूर्ण होतात. त्याला आपण त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी म्हणतो. आणि हा त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सव सोहळा सदेह वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरांनी त्या श्री क्षेत्र पावन भूमीमध्ये म्हणजे भंडारा डोंगरावरती त्या ठिकाणी हा भक्ती उत्सव संपन्न होणारे 9 मार्च ते 17 मार्च पर्यंत भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड नामयज्ञ सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणारी. अखंड नामयज्ञ सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील प्रतिभा संपन्न व गुण संपन्न कीर्तनकारांची कीर्तन त्या ठिकाणी आपल्या सर्वांना श्रवण करायला भेटणार आहेत. विशेष करून दररोज 1 लाख लोक भाविकांचं त्या ठिकाणी नियोजन आहे. आणि इतकं मोठं नियोजन असल्या कारणानं काही देहू संस्थानं आणि काही वारकरी मंडळीनं, संयोजक मंडळीनं, संयोजक कमिटीनं त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्याचं हे नियोजन दिलेले. पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुके असतील, गावं असतील, वाडी असतील, वस्ती असेल, एखाद्याचं नाव पॅम्पलेट मध्ये राहून गेलं असेल तर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. इथं नाव घ्यायला काय आपलं काय तिथं काय लग्न वगैरे असं काय नाही. त्यामुळे हा जगद्गुरु तुकोबराचा वैकुंठ गमन सोहळ्याचा त्या ठिकाणी उत्सव त्या ठिकाणी 9 मार्च ते 17 मार्च रोजी संपन्न होणार आहे. आणि त्या दरम्यान खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं
तुकाराम तुकाराम नामजपाचा भजन त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील सर्व गाव वस्ती वाडी हे सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी भजन करायचं. पण त्याचं सुद्धा वेळापत्रक ठरलेले. वेळापत्रकानुसार मला वाटतं 9-10 गावांना काका फक्त 2 तासाची वेळ आपल्याला दिलेली. आता आपल्याला जो दिवस आलेला आहे तो दिवस कोणता आहे? 14 तारखेचा दिवस आहे नाही का? हे 12 तारखेचा दिवस, 14 तारखेचा दिवस आला. हा 14 तारखेचा दिवस आला आणि तोही संध्याकाळचा. तर आपल्याला काम काय आहे? तर प्रत्येक घरटी पहिला मंडळ प्रत्येक घरटी 11 भाकरी आणि फक्त 11 भाकरी द्यायच्या नाही तर त्याच्यावर थोडस वजन ठेवायचं. तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं करा. तुम्हाला जेवढा रोज असेल तेवढा एक रोज आम्ही जसं एक कीर्तन तुकोबऱ्यासाठी समर्पित करतो तसं तुम्ही एक रोज म्हणजे जवळजवळ 100, 200, 300, 400, 500 जे काय तुम्हाला सहकुशीने आणि जबरदस्ती कोणाला करायची. ज्याला वाटेल अंतःकरणापासून की आपल्या घरातलं ज्वारी आपल्या घरातली भाकरी आपल्या घरातलं असणारी हे सगळे जे काय असेल तांदूळ पीठ वगैरे हे वारकऱ्यांना त्या ठिकाणी जेव घालणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी 11 भाकरी 101 रुपयाच्या वरती ज्याला सगळं हाताने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करायची. 9 मार्च ते 17 मार्च पर्यंत भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन त्या ठिकाणी आहे. तुम्ही म्हणाल महाराज आपल्याला 14 तारीख आली मग फक्त 14ला जायचं का? तुम्ही कधीही पण जा, 8 दिवस तिकडे जाऊन राहा, पण 14 तारखेचं नियोजन आपल्याकडे. कारण ते जर कमी जास्त झालं तर ही सगळी मंडळी आपल्याला दूषणे देतील ना. आपण कुठं कमी पडता कामा नाही. 14 तारखेला सगळी मंडळी तुम्हाला सांगतील. गावात प्रत्येक गावागावात गाडी मी एक दिवस फिरलो होतो. गावागावात गाडी असेल त्या गाडीच्या माध्यमातून आपल्याला त्या भाकरी तिथपर्यंत न्यायची आहे. आणि काय असेल वस्तू रूपानं देणगी रूपानं काय जी देणगी देता येईल ती देणगी त्या ठिकाणी द्यायची. मी पावती पुस्तक सुद्धा दिले, हँडबिल सुद्धा तुमच्यापर्यंत आलेले. 14 तारखेला कोणी विसरायचं नाही. यानं मला गाडी जागा भेटली स्वतः गाडी करून तिथपर्यंत या, पण या तिथे राहण्याची सगळी खाण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी आहे. असं जगद्गुरु तुकोबाराचा भव्य दिव्य स्वरूपाचा ही भक्ती उत्सव भंडारा डोंगराच्या पायथ्याशी त्या ठिकाणी होणार आहे. तरी सर्वांना आवर्जून निमंत्रण देतो की आपणा सर्वांनी त्या ठिकाणी हे आपलं कार्य म्हणून आपण त्या ठिकाणी जाऊन याचा सांगरित्या पार पडायचंय. आपल्या सर्वांना रामकृष्ण पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.